संस्कृती कधी लोप पावेल हे सांगता येत नाही. धर्मावर आणि निसर्गावर विश्वास करणारे आपण सर्व मनुष्य जर बाबाजींच्या विचारांना उजाळा देत नित्यनियमाने त्यांची वैचारिक पूजा करत त्यांना आपल्यामध्ये जिवंत ठेवत हा जो खरा आपला संघर्ष आहे तो आज आपलं व्यक्तिमत्व सांभाळण्याचा हा संघर्ष आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्यानंतर आजतागायत इथपर्यंत आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्व कर्मवीर आणि धर्मवीर लोकांनी आपलं आयुष्य खरोखर त्यागातून फुलवलं. आपल्या इंद्रियांवर त्यांनी नियंत्रण मिळवलं आणि म्हणून आज आपण आपली मानवी संस्कृती जिवंत आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी जर चांगले संस्कार चांगले शिकवण जर आपल्याला द्यायचे असेल तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जिथे पुन्हा एकदा माणूस खेड्याकडे वळत आहे, कार्यकुशलतेकडे वळत आहे, कारण आपण हे सर्व प्रयोग करून चुकलेलो आहोत की उच्च शिक्षण देऊन माणसाचे विचार उच्च होतीलच याची शाश्वती नाही. डिग्र्या फक्त आपण मिळवतो आणि व्यावसायिक फक्त आपले विचार आपल्या मनामध्ये असतात आणि आपण फक्त आपली आर्थिक प्रगती करतो असं जिथे दिसून येत आहे तिथे निश्चितच आपण पुन्हा एकदा ग्राम विकासाकडे किंवा शालेय शिक्षण जिथे वंचितांसाठी आवश्यक आहे अशा परिसरामध्ये आपला हा संघर्ष करण्याची खरी आज आपल्याला गरज आहे. बाबाजींनी ज्या काळामध्ये शिक्षण संस्था उभारली तो काळ संघर्षाचा होता. बाबाजींनी स्वतःच्या कर्तृत्वातून स्वतःच्या व्यक्तिमत्वातून स्वतःच्या नित्य आचरणातनं हे जिवंत ठेवलं. मग अतिशय ही जी लहान मोठी जी काही तळमळ होती ती प्रत्येकाला शिक्षण मिळवून देण्यासाठी आपल्या गावामध्ये रयतेसाठी रयत शिक्षण संस्थेनं काम करत असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत अर्न अँड लर्न ज्याला कमवा आणि शिका या योजनेत श्रमप्रतिष्ठेकडे समाजाला वळवणे, विद्यार्थ्यांना समाजातील व्यक्तींना पुरुषांना महिलांना देखील यामध्ये सहभागी करणे अशा या सर्वांच्या योगदानात अध्यापक शिक्षण मंडळ ही संस्था निर्माण झाली. आणि आजही आपण पाहतो की लोक सहभागातनं कुठलेही राजकीय पाठबळ नसताना कुठलेही राजकीय आपल्यावर दबाव नाही, कुठलेही राजकीय हस्तक्षेप नाही, अशा आगळ्या वेगळ्या अशा या सुंदर संस्थेमध्ये आपण काम करत आहोत. हा आपला अतिशय अभिमानाचा भाग आहे. अध्यापक शिक्षण मंडळाशी प्रत्येक जण जोडू पाहत आहे. आज जे प्रस्थापित झालेले आहेत, ज्यांची पोटं भरलेली आहेत, त्यांचे लाख 1.5 लाख पगार झालेले आहेत, त्यांनी आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे. ज्या व्यक्तींचा नोकरीसाठी खरा संघर्ष सुरू आहे जसं मनियार सर असतील किंवा इतर जे आस लावून असलेले शिक्षक आणि शिक्षिका इथे सेवा देत आहेत, ज्यांना आपल्या अप्रुव्हलची ज्यांना आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना अजूनही असं वाटतं की बाईसाहेबांचे विचार पुढे ठेवले पाहिजे, सेवा दिली पाहिजे. फक्त नोकरी किंवा व्यवसाय नाही किंवा पत्रिकेवर आपलं पद मिळवण्यासाठी आपण नोकरी करत नाही, तर आपल्या व्यक्तिमत्वातलं आत्मचरित्र आपलं फुलवत असताना आपण कुठेही डगमगणार नाही, शिक्षकी या पेशाला कुठेही डाग लागणार नाही. हा खरा आज आपला संघर्ष आहे. नाहीतर काही आपल्यातले शिक्षक बाहेर नको ते प्रदर्शन करतात, जिथे समाजाला स्वतःला आपल्याला लाज वाटावी आणि आपण मान खाली घालावी अशी काही कृत्य करतात. त्यांनी आजच्या दिवशी आत्मपरीक्षण करणं फार आवश्यक आहे. भाईसाहेबांनी कधीही व्यसनं केली नाही. भाईसाहेबांचा व्यासंग हा पुस्तकांचा होता आणि आजही तुम्ही पाहतो त्यांच्या हातामध्ये प्रबोधनाच्या वाटेवर हे त्यांनी जे आयुष्य जगले आहे हे त्यांच्या समकालीन विचारवंतांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. नुकतंच आमचा विषय झाला होता की प्रबोधनाच्या वाटेवर आणि ज्ञान तपस्वी याचं विलिनीकरण करून एकत्रीकरण करून एक पुन्हा एकदा ग्रंथ प्रकाशित आपल्याला करायचा आहे. कारण विचार हे पुढच्या पिढीला पोहोचले पाहिजे. आज वाचनापासून दूर चाललेली संस्कृती किंवा वाचनापासून दूर चाललेला